तर पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडेंना माहीत होतं असा दावा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलाय। अजित पवारांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचं धनंजय मुंडेंना माहीत होतं आणि जितेंद्र आव्हाड हे सगळं षडयंत्र रचत होते असा आरोपही मिटकरींनी केलाय। धनंजय मुंडे साहेबांनाच माहिती आहे, मला त्यात माहिती नव्हतं। मी दादांबरोबर तेव्हाही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। त्यामुळे मी दादांबरोबर होतो एवढंच मला माहिती आहे। दादांनी मला बोलवलं, त्यांनी मला सांगितलं पण नव्हतं की हा शपथविधी म्हणून। त्यांनी जर मला बोलवलं, सकाळी तुझ्याशी चर्चा करायची, तू ये, आणि मला दिलीप काका बनकर त्या ठिकाणी आम्ही दोघं तिघे जण गेलो आणि समोर शपथविधी होता। मग त्या ठिकाणी आम्ही हजर होतो, आम्ही साक्षीदार आहोत। त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून काय झालं, कोण षडयंत्राचं होतं, कशासाठी होतं, याच्या खोलात जाण्याचं काही कारण नाही। दादांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे। त्या काळामध्ये जाणीवपूर्वक अजितदादांना त्या ठिकाणी शपथ घ्यायला भाग पाडणं, परत त्यांना विलन बनवणं आणि नंतर परत ह्या सगळ्या गोष्टी की आम्ही त्यात नाहीच अशा प्रकारच्या वागणुकी यावर त्यांनी त्यावेळेची म्हणजे आजचं त्यांचं भाषण तुम्ही आजच्या तारखेत पकडू नका। ज्या दिवशी तो शपथविधी झाला त्यावेळेची परिस्थिती काय होती, ते कसं झालं, कोणी करायला लावलं, या चौफेर अनुषंगानं त्यांचं ते भाषण होतं। जितेंद्र आव्हाड त्यावर आम्ही नाव घेतो ना, सर्वात मोहरके जर कोणी असतील त्या सगळ्या आघाडीचे तर जितेंद्र आव्हाड होते। त्यांनी ते सगळं कुभांड फक्त अजितदादांना बदनाम करण्याकरता सातत्यानं तेव्हापासूनच ते रस्ता आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।